आता आपले छोले किती छान बनले, एकदम भारी. तुम्ही नुसते टोमॅटोमध्ये कांदा नसला खात तर टोमॅटोमध्ये पण बनवू शकता. एकदम टेस्टी बनतात. तुम्ही पण असेच बनवा आणि पूर्ण रेसिपी बघा. चला आपण आज बनवूया छोले. छोले जे व्हाईट आपले हरभरे असतात ना, त्याच्यापासून आपण छोले बनवतो. तर ते छोले कसे बनवतात आपण ते बघू. त्यासाठी मी घेतलेले हे 3 टोमॅटो. मी 4 माणसांसाठी बनवते म्हणून मी 3 टोमॅटो आणि हा एक कांदा घेतलाय, अद्रक लसूणची पेस्ट आणि जिरं मोहरं, हळदी आणि आपला मसाला आणि छोले मसाल्याचं 5 रुपयावालं एक पॅकेट घेणार आहे मी. आता हे आपण कापून घेऊ. टोमॅटो आणि हा कांदा कापायचा आणि कांदा वेगळा कापायचा आणि तो पहिल्यांदा वाटून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो वेगळे वाटायचे. बघूया आपण कापल्यावर आणि वाटल्यावर आपण भेटू परत. आता आपण हा एक कांदा मिक्सरमध्ये टाकून आपण त्याला आता वाटून घेऊ. नुसता कांदा वाटायचा. आता कांदा काय बारीक नाही झालेला, आपण थोडंसं पाणी टाकून त्याला बारीक करू परत. बस थोडंच पाणी टाकायचं आणि कांदा चांगला बारीक करून घ्यायचा. कांदा आपला बारीक झालाय. आता आपण एका भांड्यात तो काढून घेऊ. आता आपण हा कांदा या भांड्यात काढून घेतलाय आणि हे 3 टोमॅटो आहेत आपले, ते पण आपण बारीक वाटून घेऊ. टोमॅटो चांगले बारीक झालेत. आता टोमॅटो बारीक झालेत, आपण आता हे काढून घेऊ एका भांड्यात. वेगवेगळं काढायचं, कांदा वेगळा आणि टोमॅटो वेगळं. आता आपण हे टोमॅटो प्युरी पण एका भांड्यात काढून घेऊ. वेगळ्या भांड्यात काढायचं. आता आपल्याला हे जे छोले आहेत आपण रात्री भिजत घातले होते आणि मी सकाळी हे करते आता. तर हे चांगलं शिजून घ्यायचे, मऊ शिजले पाहिजेत चांगले. आधी रात्रभर भिजवायचे तरच ते मऊ शिजतात पटकन. ह्याला मी मीठ आणि हळद टाकून ठेवलेलं आहे आणि हे पण आता मी थोडंसं ह्याच्यात घेते आणि हे पण थोडंसं घट्ट व्हायसाठी वाटून घेते. आता थोडेसे उकडलेले हे छोले पण मी थोडे वाटून घेतलेले आहेत. आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये मी 1-2 पळी तेल टाकते. तेल गरम झालं की त्याच्यात आपण जिरं मोहरं टाकायचं सुरुवातीला. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. नंतर तेवढाच चमचा एक जिरं टाकायचं. जिरं टाकलं मग त्याच्यात गॅस कमी करायचा. तर मी पूड केला होता. गॅस कमी करायचा आणि त्याच्यात आपल्याला हे अद्रक लसूण थोडंसं टाकायचं. अद्रक लसूण थोडं टाकलं तर थोडंसं फ्राय होऊन द्यायचं. त्याच्यात मग सर्वात पहिल्यांदा हा कांदा फ्राय करायला टाकायचा, तेलामध्ये फ्राय करायचा चांगला. मोठा गॅस करायचा आणि त्याला चांगला शिजवायचा कांद्याला बिना पाण्याचा. तेलातच नुसता फ्राय झाला पाहिजे. फ्राय झाला की त्याला पाणी सुटतं, ते कांदा शिजत आला. थोड्या वेळ आपण 1-2 मिनिटं हा शिजवून घ्यायचा. आता माझा कांदा थोडा असल्यामुळे तो 1 मिनिटाच्या आतच शिजलेला आहे. त्याच्यात आपण हे 3 टोमॅटोची प्युरी टाकायची आणि ही प्युरी पण ह्याचं पाणी आटोस्तोवर शिजून घ्यायची. आता ही तुम्हाला कच्ची दिसते, नंतर शिजल्यावर तिचा कलर चेंज होईल आणि पाणी सुटेल कढईने. तर हे पण 2-3 मिनिटं आपण फुल गॅसवर शिजून घ्यायचं. कमी गॅसवर पण शिजू शकता, पण थोडंसं चटचट होईपर्यंत थोडा फुल गॅस करायचा. आता बघा पाणी दिसतं, पाणी पूर्ण आटवायचं. टोमॅटो चांगला शिजला पाहिजे, नाही तर कच्चा लागतो. आता बघा आपला हा टोमॅटो पण शिजलाय. आता याच्यामध्ये आपण थोडीशी आपला हा कांदा लसूण मसाला घरगुती आपण बनवलेला तोच टाकायचा. तुमच्याजवळ छोले मसाला नसला तरी चालतो. आपण हा घरगुती कांदा लसूण मसाला टाकू आणि आता बघा हा टोमॅटो चांगला शिजलेला, आता कच्चा नाही लागणार. आता ह्याच्यामध्ये आपण हे जे छोले आपण उकडलेत ना, इथे आपण ट्रान्सफर करू.
छोले आपले ऑलरेडी शिजलेले आहेत, तरी पण आपण 5 मिनटं ह्याला शिजून देऊ. आता आपण ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि हळद ऑलरेडी पहिलेच टाकलेली, म्हणून आपण उकडतानाच टाकायची मीठ आणि हळद. नंतर वाटलंच तर परत टाकायची कालवण, आपल्याला जेवढं वाढवायची भाजी थोडी. आता हे आपण ते छोले थोडे घेऊन वाटलेले छोले वाटले होते थोडेसे चमचाभर घट्ट व्हायसाठी, ते आपण ह्याच्यात टाकून घेतले. आता याला 5 मिनटं उकळी येऊन द्यायची. मग आपली छोल्याची भाजी एकदम रेडी होईल. आणि नंतर आपण थोडंसं कोथिंबीर त्याच्यावर टाकायची. आणि तुम्हाला जेवढं तिखट खायचं तेवढं छोले तुम्ही मसाला टाकू शकता. आता माझ्याकडे छोले मसाला नाही आहे, म्हणून मी छोले मसाला नाही टाकला. उकळी आली की त्याच्यात छोले मसाला टाकायचा. ते 5 रुपयावालं पाकिट मिळतं ना ते. मग एकदम भारी त्या चव येते एकदम. छोले आपण जसे खातो ना बाहेर हॉटेलमध्ये वगैरे, तशीच चव येते. सेम असंच बनवतात ते लोक. तुम्ही पण बनवा आणि मला कमेंट करून सांगा कसे बनले तुमचे छोले. आपण नेहमी ती हरभऱ्याची भाजी बनवतो, लाल हरभरे, गावरान हरभरे असतात. या हरभऱ्यांची पण भाजी खूप छान बनते. फक्त यांना रात्रभर भिजत घालायचं, म्हणजे फुलून वर येतात. आता आपण याला उकळी येऊन देऊ आणि मग भेटू परत. आता बघा आपल्या ह्या भाजीला उकळी आली. आता आपण झाकण ठेवून गॅस कमी करायचा. तर मी फुल गॅसवर उकळी आणली, तर कमी करायचा आणि 5 मिनटं शिजून द्यायची. म्हणजे ते छोल्याची ती कच्चेपणा जो असतो भाजीचा, टोमॅटोचा, कांद्याचा, तो एकदम शिजून निघतो आणि भाजी एकदम टेस्टी लागते. आणि त्याच्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर तुम्ही वाटून पण टाकू शकता. बघू आता 3-4 मिनटं झालेत. आपलं छोले कसे झाले बघूया. बघा छोल्याला एकदम कलर. आता ह्याच स्टेपमध्ये तुम्ही तो छोले मसाला टाकायचा. छोले मसाला टाकला तर आपला कांदा लसूण मसाला एकदम थोडा टाकायचा, म्हणजे मुलांना पण खायला होतं. जास्त तिखट नाही बघा. आणि छोले मसाल्याने एकदम टेस्ट येते चांगली. तुम्ही याच्यात छोले मसाला पण टाकू शकता. आणि असं पण हे छोल्यासारखंच लागतं, पण छोले मसाला टाकला तर एकदम छोल्यासारखी टेस्ट येते, जशी आपण लग्नात वगैरे खातो हे छोले. आता आपले हे छोले बनलेले आहेत. आता हे चपाती बरोबर, भाताबरोबर आपण खाऊ शकतो. आणि जर का हे छोले जर भिजलेले नसतील तर मग ते हे पाणी आहे ना आपलं आटतं मग, म्हणून थोडंसं पातळच ठेवायचं. नंतर हे थोडं आटणार. थोडं थंड झालं की हे छोले अजून पाणी सोकून घेऊन हे घट्ट होतं. बघा आता आपली छोल्याची भाजी किती छान बनली. तुम्ही पण अशीच बनवा. आणि ही अशी बनवायसाठी माझी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला परफेक्ट बनवता येईल. आणि घरच्या घरी तुम्ही छोल्याची भाजी बनवू शकता.